नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक अर्थात तरकारी किंगचे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कलिंगड पिकामध्ये बेसल डोस आणि योग्य जातींची निवड म्हणजे योग्य व्हरायटींची निवड आपण केली पाहिजे। त्यासाठी कोणत्या व्हरायटींची लागवड आपण केली पाहिजे उन्हाळी हंगामासाठी, त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं मार्गदर्शन त्या शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ताई, आपलं नाव सांगा। सरिता शशिकांत डामाले। तर सर्वप्रथम माझा प्रश्न असा राहील ताईंना, कलिंगड पिकाची लागवड करून एक साधारणतः 2 दिवस झालेले। हो, 2 दिवस झाले। कलिंगड पिकाची लागवड का केली तुम्ही? का साहेबांनी सांगितलं नाही का, त्यानुसार आम्ही केलं, त्यांचं मार्गदर्शन जरा घेतलं, मग आम्ही ती कलिंगडाची लागवड केली। त्यांच्या अनुसारच चालले नाही का मार्गदर्शन पुढे। पण कलिंगडाचीच का लागवड केली? याच्या आधी कोणते प्लॉट डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक कडे दिले? याच्या अगोदर आम्ही टोमॅटोचा प्लॉट केला होता ना, त्याच्यामुळं पण तेव्हा साहेबांनी आम्हाला जरा माहिती दिली, चांगलं उत्पन्न मिळालं, त्याच्यामुळं मग आम्ही आता कलिंगडाची लागवड केली। तर मित्रांनो, कोणत्या व्हरायटींची आपण निवड केली पाहिजे? तर सर्वप्रथम व्हरायटी सांगू इच्छितो, सगळ्यात बेस्ट व्हरायटी राहील सिजंटा कंपनीची शिंबा एक आपण व्हरायटीची निवड करू शकतो। त्याच्यानंतर मॅक्स ननेमची मॅक्स, BSF कंपनीची मॅक्स व्हरायटी एक चांगली आहे। बाहुबली एक व्हरायटी सुद्धा एक चांगली आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बाहुबली एक चांगली आहे, मेलोडी व्हरायटी एक सुद्धा चांगली आहे। आणि टरबुजाचा पिकाचा विचार जर केला, टरबुजामध्ये कुंदन आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की त्याचा कुंदन आणि बॉबी व्हरायटी तर सर्वात बेस्ट आहे। एका वेलीला साधारणतः 8-8, 10-10 फळांचं आपण सेटिंग करू शकतो टरबूज पिकामध्ये। आणि कलिंगड आणि टरबूज या पिकांमध्ये बेसल डोस कोणता भरला गेला पाहिजे एकरी प्रमाण सांगतो मित्रांनो। सर्वप्रथम आपल्याला कोंबड खत, बऱ्याचशा भागांमध्ये कोंबडी खताने नावाने उल्लेख केला जातो आणि काही ठिकाणी कोंबड खत। तर कोंबडी खत साधारणतः आपल्याला एकरी 3 ते 4 ट्रेलर आणि किंवा कोंबड खत नसन भेटत तर आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत साधारणतः 2 ते 3 ट्रेलर हे बेडमध्ये भरून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक खतांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण 14-35-14 किंवा 10-26, 14-14 एकरी 100 किलो, 10-26 घेतलं तर एकरी 100 किलो, या दोघांमधलं कोणतंही एक खत घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण निंबोळी पेंडीचा एक वापर करू शकतो आणि त्यामध्ये बेनसल्फ साधारणतः 20 ते 25 किलो एकरी। आणि त्यासोबत आपल्याला A to Z चांगल्या दर्जाचा ग्रॅन्युअलमधला मायक्रोरायझा किंवा बायोपॉवर आपण घेऊ शकता। त्यासोबत आपण मायक्रोटन मॅग्नेशियम सुद्धा आपण देऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण बेसल डोस टाकू शकतो। आणि त्यामध्ये 1846 म्हणजे DAP साधारणतः एकरी 100 किलो हा एक आपल्याला 10-26 किंवा 14-35-14 बरोबर हे एक खत आपल्याला तितकंच फायदेशीर ठरू शकतो, जेणेकरून वेलांची वाढ वगैरे योग्य पद्धतीने होईल आणि फुलं योग्य पद्धतीने होईल आणि ग्रोथ वगैरे चांगली राहण्यासाठी कोणत्या आळवण्या केल्या गेल्या पाहिजे 1 ते 30 दिवसातलं शेड्यूल मी एक जसा टाईम मला भेटेल तसा त्या अनुषंगाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा ताईंकडे येतो। ताई, आता कलिंगडाची लागवड झाली, आणखी कोणते पिकं आहेत आपल्या इकडं? कलिंगड लावलेलं आहे, कारली आहे थोडी, परत त्यानंतर इकडं काकडी लावायची, फ्लावरचा पण प्लॉट डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक कडे होता। हे प्लॉट वारंवार देण्याचे तुमचे काय रिझन आहे? नक्की कारण काय आहे? तुम्ही वारंवार पहिला टोमॅटोचा दिला, आता कलिंगडाचा देताय, कारल्याचा दिलाय, फ्लावरचा दिलाय, त्याच्या आता पुन्हा काकडीचा लावायचा आहे। काय रिझन आहे मागचं? कारण काय नाही? उत्पादन आम्हाला चांगलं मिळतं ना, त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळी खतं वगैरे सगळे वापरली, चांगले फुटो वगैरे सगळे काही निघाले, त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्न वाढलं। त्याच्यामुळं मग आम्ही कलिंगडाचा इथून मागे तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत, सोयाबीन, गहू, हरभरा। आता तरकारीमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही आमचं डायरेक्शन घेतलं, तर महाराष्ट्रातील इतर भगिनींसाठी तुमचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सल्ला राहील? हेच मार्गदर्शन चांगलं आहे, साहेबांच्या सल्ल्याने जर घेतलं तर पीक चांगलं, उत्पन्न चांगलं भेटतं आपल्याला।
मार्गदर्शन चांगलं केलं तर उत्पन्न जर चांगलं निघालं तर आपल्याला पुढचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो यांचं एक साधारणतः 40-45 एकर क्षेत्र असेल हो टोटली. हो आहे. तर मित्रांनो ह्या ताई ही सर्व शेती हँडल करतात. त्या ताईंना माझा सॅल्यूट असेल, जेणेकरून एवढं क्षेत्र 40-45 एकर हँडल करणं सोपं नाही मित्रांनो. आणि तरकारी करणं, कोबी असेल, फ्लावर असेल, टोमॅटो असेल, तुमचे कलिंगड असेल, खरबूज असेल, कारले असेल, इत्यादी पिकांचे ते आता नवीन म्हणजे आत्ता ते लागवड करतायत. तर ताई आपला मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर 7350 69 35 44. तर ह्या पिकांसाठी तुम्ही किती फी दिली डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकला? आम्ही 1100 रुपये फी दिली डॉक्टर समृद्धींना. लागवडीपासून ते शेवटपर्यंत 1100 रुपये फी दिली त्यांना. आणि उत्पादन पण आम्हाला चांगलं मिळालं, मार्गदर्शन पण आम्हाला चांगलं ते करतात. त्याच्यामुळं मग आम्ही म्हणजे जरा फायदा व्हायला लागला आमचा, म्हणून आम्ही त्यांचा सल्ल्यानुसारच आम्ही सगळे काही गोष्टी करतो. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला सर्वप्रथम हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येत नाही. तर तुम्हाला असेच भरपूर उत्पादन घ्यायचं असेल, डायरेक्ट उत्पादनात डबलनी वाढ करायची असेल तर तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकशी संपर्क करू शकता. त्यासाठी तुम्हाला नंबर देतो 91 30 97 32 74. ह्या नंबरवर संपर्क करून आपले प्लॉट रजिस्टर करून तुम्ही आपल्या पिकांसाठी 1100 रुपयामध्ये लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत आपण मार्गदर्शन घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.